कोरेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व परिवर्तन विचार मंच किंग मेकर ग्रुप कोरेगाव तालुक्याच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात मध्यरात्री 12 वाजता कोरेगाव शहरातील जुना मोटर स्टँड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या समाजासाठी असलेली उपयुक्तता अधोरेखित केली. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत भंडारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक संतोष काका बर्गे, साईप्रसाद बर्गे, प्रीतम भैया बर्गे, ॲडव्होकेट अमोल भुतकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बोतालजी, खादी ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे अध्यक्ष जालिंदर बोतालजी, संभाजी ब्रिगेडचे पांडुरंग पवार, ॲडव्होकेट महेंद्र डेरे, वैभव रणखांबे, समाधान शेडगे, राजू शिंदे, तालुका संपर्क प्रमुख वैभव जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रथित यश वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आदिश पाटील व डॉक्टर टिकोळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोरेगाव यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी व कुमारवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणी दरम्यान गरजू रुग्णांना आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचीही घोषणा करण्यात आली. याशिवाय महागाव येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष नितीन भाऊ बोतालजी, मनीषाताई सोनवणे, युवक अध्यक्ष ऋतुराज वायदंडे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने, किंगमेकर ग्रुपचे अध्यक्ष आकाश येवले, निखिल गायकवाड, समीर शिकरे, रोहित बुधवले, सुनील भैया बोतालजी, निलेश बोतालजी, अभिजित बोतालजी, मनोज बोतालजी, शुभम सुतार, मदन सुतार, विशाल रणखांबे, तेजस्विनी आडागळे, रंजनाताई बोतालजी, सुवर्णा बोभाटे, स्नेहल सोनावणे, मेघा सोनवणे, स्वराली बोतालजी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मनीषाताई सोनवणे यांनी आभार मानले. जिहे येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण, आमदार महेश शिंदे यांच्या कार्याचा गौरव. आमदार महेश शिंदे यांनी सर्व धर्म समभाव जपत सर्व जाती धर्मातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय दिलासादायक ठरले असून त्यांच्या कारकिर्दीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक बुद्ध विहारांची उभारणी झाली आहे. ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. जिहे येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून 15 लाख रुपयांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे लोकार्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्रास्ताविकात संदीप फणसे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी चैत्यभूमी दादर येथील भंते धम्म बोधी हे लातूरहून विशेष उपस्थित होते. सुंदर बुद्ध विहार उभारल्याबद्दल त्यांनी आमदार महेश शिंदे यांचे आभार मानले. या प्रसंगी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद भोसले यांचा गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती दान दिल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत अधिकारी अनिल कंठे व सौ सुप्रिया भोसले यांचा विशेष सहकार्याबद्दल शाल व संविधान उद्देशिका देऊन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आनंद फणसे यांनी केले तर प्रास्ताविक संदीप फणसे यांनी मांडले. आभार समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर फणसे यांनी मांडले. यावेळी रमाबाई महिला बचत गटामार्फत प्रियाताई शिंदे यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद भोसले, वसंत फणसे, दिलीप भोसले, किरण भोसले, मेजर अंकुश फडतरे, हेमंत सावंत, संजय फडतरे, रामचंद्र जाधव, राजेंद्र फणसे, मुकुट फडतरे, अजित फडतरे, रवींद्र फणसे, रणजितसिंह फडतरे, संदेश फणसे, विकास फणसे, अविनाश घाडगे, यश फणसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पिंपोडी बुद्रुकमध्ये गॅस सिलेंडर सेवा पुन्हा सुरू, ग्राहकांना दिलासा. पिंपोडी बुद्रुक तालुका कोरेगाव येथे गॅस सिलेंडर वितरणातील अनियमिततेमुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या स्थानिक गॅस एजन्सीकडून अखेर गुरुवार दिनांक 16 एप्रिलपासून गॅस सिलेंडर पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपळे बुद्रुक परिसरातील अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही वेळेत पुरवठा होत नव्हता. काही ग्राहकांना OTP, कॅश मेमो तसेच डिलिव्हरी झाल्याचे संदेश मिळूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकाराबाबत संतप्त ग्राहकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर संबंधित एजन्सीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पुरवठा विभागाने माहुली येथील अष्टविनायक गॅस एजन्सीकडून तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडर वितरणाची व्यवस्था केली होती. आता संबंधित एजन्सीचा गॅस पुरवठा कंपनीकडून सुरळीत करण्यात आला असून नियमित सेवा पुन्हा सुरू झाली आहे. आजपासून ग्राहकांना घरपोच सिलेंडर सेवा देण्यात येणार असून विनाकारण गोडाऊनवर गर्दी करू नये तसेच OTP शिवाय कोणत्याही ग्राहकाला सिलेंडर देण्यात येणार नाही अशी माहिती एजन्सीतर्फे देण्यात आली. गॅस वितरण प्रक्रियेत कोणत्याही ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून पुरवठादार आणि ग्राहकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदार डॉ. संगमेश कुडे यांनी केले आहे. कुपर कॉर्पोरेशनने CSR फंडातून सातारा नगरपालिकेला भेट स्वरूपात दिला ट्रॅक्टर. सातारा शहरातील स्वच्छता व विकास कामांना अधिक गती देण्यासाठी कुपर कॉर्पोरेशन यांच्या CSR फंडातून सातारा नगरपालिकेला ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. या ट्रॅक्टरचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. कुपर कॉर्पोरेशनचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर फरोक कुपर तसेच डायरेक्टर जाल कुपर यांच्या हस्ते नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर यांना ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली. अमोल मोहिते यांनी श्रीफळ वाढवून ट्रॅक्टरचे पूजन केले. अमोल मोहिते यांनी सांगितले की कुपर कॉर्पोरेशन नेहमीच सातारा शहरासाठी मदतीचा हात पुढे करत आले आहेत. कार्यक्रमास कुपर कॉर्पोरेशनचे डायरेक्टर असलम फरास, नगरपालिकेच्या आर्थिक दुर्बल घटक समितीचे सभापती संकेत साठे, वृक्ष विभागाचे प्रमुख दिग्विजय गाडवे तसेच कुपर कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते. CSRच्या माध्यमातून मिळालेला हा ट्रॅक्टर सातारा शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेली झाडे तसेच रोड डिवायडर मधील झाडे यांना पाणी घालणे कामी विशेष बाब म्हणून उपयुक्त ठरणार आहे. नगरपालिका ऐतिहासिक नगरपालिका आहे. माझा आजोबा 10 वर्ष प्रेसिडेंट होता आणि त्यावेळेला प्रायमरी शिक्षण फ्री ठेवलं होतं. सगळं भारतात पहिलं नंबर 1 नगरपालिका शिक्षण फ्री ठेवलं होतं आणि अजूनही साहेबांच्या नेतृत्वाखाली कामाचं सुधारणा होतं आणि लोक संतोष आहे. धन्यवाद. आज कुपर फाउंडेशनचे फारुख सर तसेच सर सगळ्यांनी मिळून नगरपालिकेला जे आता एक उन्हाळा आहे त्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे टँकर सगळे आपले पाणी पुरवठ्याला वापरले जातात आणि जी रस्त्यावर आपण जे डिवायडर्स म्हणा किंवा साईडला जी झाडं लावलेली आहेत या झाडांना जो पाणी कमी पडून ती झाडं वाळत चाललेली आहेत. त्यामुळं आम्ही सरांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला नगरपालिकेला आपण टँकर CSRमधनं द्यावा. सरांनी लगेच काही कुठलीही नेहमी म्हणजे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती आहे की जिथं कुठं काय कमी पडेल तुम्ही आला तर तुम्हाला कधी मोकळ्या हाताने पाठवणार नाही असं व्यक्तिमत्व आपल्या साताऱ्याचं नशीब आहे की 3,500 लोकांना रोजगार सुद्धा कुपर फाउंडेशनमधनं मिळालेला आहे. आणि सरांची केव्हा सुद्धा तुम्ही जावा त्यांच्याकडं. पहिल्यांदा लोकलला पहिली प्रायोरिटी हे त्यांचं धोरण आहे. त्याबद्दल आम्ही नगरपालिकेतर्फे सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला ट्रॅक्टर इथं उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आहे. मल्हारपेठ पोलीस ठाण्यात हेमंतकुमार काटकर यांची नियुक्ती. कोरेगाव ठाण्यात अधिकाऱ्यांची कमतरता. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांची विहित कालावधी पूर्ण झाल्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यात बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर कोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या संदर्भात गुरुवारी आदेश काढले. हेमंतकुमार काटकर यांची काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान काटकर यांच्या बदलीमुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह सध्या केवळ 3 उपनिरीक्षक कार्यरत आहेत. 3ही उपनिरीक्षकांनी परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर कोरेगावातच नियुक्ती मिळवली आहे. महिला उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांची यापूर्वी सातारा नियंत्रण कक्षात नियुक्ती झालेली आहे. यामुळे सातारा रोड पोलीस दुरुक्षेत्रासह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजावर ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.